संभाजीनगर एक्सप्रेस लखनबाई यांच्या टॉप लढती। बघा अंतर काढायला सुरुवात केलं। लढत पहिला इथे इकडे सर्जा पळतो पर्यार लक्षात घ्या प्रेक्षक वर्ग, तुमच्यामुळे जर ती गाडी लागली त्या गाडीला निकाल मिळणार नाही। आणि या ठिकाणी 18 गाड्या सुटल्या, 20 सुटला या मैदानातला, 20 पळतोय, 20 मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे। सुंदर अशा गाड्या पळतात, सुंदर गाड्यामध्ये लढत चालू आहे। पलीकडे मथुर आणि लखन आहे, अलीकडे बादल आहे, सुंदर अशी लढत चालू आहे। सुंदर अशी गाडी पळते, मथुर आणि लखनची गाडी अतिशय सुंदर। समाला जोडाचा रोजचा मनपूर्वक धन्यवाद आहे। 2 सुटला 1 5 चला, 2 गाड्यांमध्ये लढत चालली। गाड्या लक्ष द्या, विदर्भात बैलाडीच्यावरती बसणारा मर्दानी जॉकी सुंदर अशी गाडी पळते। लखन आणि महबूबची अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या। संग्राम केसरी सन 2024 भव्य आणि दिव्य असे बैलगाड्यांचं जंगी मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पळतो। लढत चालू आहे, एकूण 7 गाड्यामध्ये कोण होणार संग्राम केसरीचा मानकरी। अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पीरसाहेब प्रसन्न शिवशंकर फॅन्स क्लब उरुळी देवाची हा गाडी क्रमांक 24 आहे। 11 सुटला या मैदानाचा, 11 सुटला आणि 11 मध्ये लढत चालली। 5 गाड्या पळतात, 5 गाड्यांच्या मध्ये रणत संग्राम चालू आहे। सुंदर गाड्या पळतात, पर्याय सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी गाडी पळते। 5 लाख रुपयाचा मानकरी ठरलेला पलटणच्या मैदानातील जोड लखन आणि देवा अतिशय सुंदर अशी लढत। याला म्हणायचं गती, याला म्हणायचं ड्रायव्हिंग, अतिशय सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी गाडी। गट क्रमांक 11 संग्राम चालू आला, कोण होतोय फायनलला पात्र। इकडे 1 ला गाडा, 2 ला पुणेकर, 3 ला निसर्गाड आणि तिकडे 4 ला नाशिक टांगा। अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व। हा पिंपलासवाल्यांच्या आणि SYP ग्रुप अंबालावाल्यांचा जो निर्णय तो पप्पू शेटने मला मागाशी आता सांगितलं, तो ग्रुपला निर्णय होईल, तो निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे। तर बक्षीस आपण त्यांची थांबवलेली बरोबर ना, बक्षीस घेऊन गेलेला आपण ती परत रिटर्न घेऊन या। आता